हाय गाईज, वेलकम टू मनातला अनप्लग. मी आहे जान्हवी मी आहे प्रवीण. आणि आज आम्ही पन्हाळ्याला आलो. मस्त पाऊस पडतो, मस्त पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पन्हाळा एक हिस्टॉरिकल प्लेस आहे, हिल स्टेशन सुद्धा आहे. आज आम्ही पन्हाळ्यावरती सफर करणार आहे. हाय गाईज, आता आम्ही पन्हाळ्यावरती 3 दरवाजाच्या इथं आलो आणि इथून प्रवीण येतो. आता आम्ही पन्हाळ्यावरती आलेलो आहे आणि संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि प्रवीण बोलत नाही इथं. नक्कीच पन्हाळ्याला मी भरपूर वेळा आलोय आणि आज पहिल्यांदा जान्हवी सोबत आलोय, तर खूप छान वाटतंय. आणि पावसाचं वातावरण आहे, आज पावसानं थोडी पण उसंत दिलेली पाऊस आहे. अजून आलेला नाहीये. माझ्यावरून कॅमेरा हटवला जातो या ठिकाणी. अजून पाऊस अजून आलेला नाहीये, पण ठीक आहे, येईल थोड्या वेळात. पाऊस अजून येईल मला वाटते, कारण खूप ढग आलेले आहेत. खूप छान वातावरण. आता आपण अंबरखाना या ठिकाणी आहे आणि इथं 3 धान्य कोठार आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. तर पन्हाळ्यावरती सफर करत असताना आम्ही इथे फिरायला आलोय. एक मिनिट, इथं काय बघा, काय येतं? हे अंबरखान्याचाच भाग आहे, पण आत जाऊ नका, आतमध्ये हे असतात, काय आहे? वटवाघळ असू शकतात आतमध्ये.
पाऊस आलाय थोडा. आता आम्ही छत्री काढली आमची. थांब ते आता पण हे कुठलं मंदिर आहे? आता हे शिवशंभू महादेव मंदिर आहे. पहिल्यांदाच बघितलंय मी हे. हा हिडन स्पॉट आहे पन्हाळ्यातला. आणि इथं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती, ते हे ठिकाण आहे. पाऊस आला. आता आम्ही इथे दोघंच आहे, अजून थोडे माणसं आले तिथं. आपण आता अंबरखान्याच्या इथं आहे. अंबरखान्याच्या मी पाठीमागे आणि खूप छान दुःख पडलेलं आहे. एकदम असं भारी वातावरण झालं. कुठं आलो आपण? आता आपण पुसाटी बुरुजाकडे निघालेलो आहे, जो पन्हाळगडाचा शेवटचा बुरुज आहे आणि खूप छान ठिकाण आहे. सगळ्यात उंच ठिकाण आहे. तिथून आपल्याला मसाई पठाराचा एक नयन मनोहर दृश्य असं दिसतं तिथून. खूप मोठा शब्द वापरला बघूया. आणि इथं आम्ही मसाला मॅगी सांगितलेली आहे.